स्ट्रक्चरल आपलं नाही, हे कोणतं आहे बाबा? सेल द युनिट ऑफ लाईफ, लेक्चर नंबर 10. काय काय बघायचं? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम बघायला आपण, ती कंटिन्यू करायची आहे कारण आपलं व्हॅक्युल राहिले अजून. व्हॅक्युल शिकायचं त्याच्यातलं. त्याच्यानंतर मग आपल्याला सेमिनिफेरस काय शिकायचं, सेमी ऑटोनॉमस ट्यूब ऑर्गॅनल शिकायचे. सेमी ऑटोनॉमस म्हणजे काय? ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्र, सेमी ऑटोनॉमस म्हणजे ते अर्धे स्वतंत्र, म्हणजे केंद्रक त्यांच्यावर कंट्रोल करत, म्हणजे थोडेफार त्यांना आपापले अधिकार असतात. त्यानंतर तेच कोण आहेत? मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड सिस्टीम, ते सेमी ऑटोनॉमस आहेत. नंतर त्यांच्याकडे आपापला DNA PNA असतो. तर या खालच्या पेजवर या बघा, एकदा रिव्हिजन बघा. न्यूक्लियस पासूनच, बाहेरच्या न्यूक्लियसच्या आवरणातूनच कोण निघालेला असते? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय बनवते? प्रोटीन. त्याच्या खालीच आणि त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम का म्हणतात? कारण काय? त्याच्यावर रायबोझोम असतात. त्याच्या थोडं पुढे तुम्ही कंटिन्यू खाली आले की रायबोझोम निघून जातात, तर त्याला काय म्हणतात? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते काय बनवते? स्टेरॉइड्स आणि लिपिड्स. आणि या दोघांनी जे बनवलेले पदार्थ आहेत ते कुठे येतात? सिस्टर्नीमध्ये, गॉल्जी बॉडीच्या सिस्टर्नीमध्ये. कोणत्या फेज कडून येतात? फॉर्मिंग फेज. आणि निघतात कोणत्या? मॅच्युरिंग फेज. ठीक आहे. आणि गॉल्जी बॉडीचा शोध 1898 लागला होता कॅमिलो गॉल्गीनं. गॉल्जी बॉडीज काय करतात? तर हे याच्यामध्ये पॅकेजिंगचं काम करतात, प्रोटीनचं आणि लिपिडचं. त्यांना ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स बनवायचं काम करतात. आणि नंतर मग पॅकेजिंग झाल्यानंतर एक तर सेलमध्येच व्हॅक्युलमध्ये ठेवल्या जाते, नाही तर सेलच्या बाहेर सिक्रेट केल्या जाते, किंवा मग काही पदार्थ जे आपल्याला फेकून द्यायचे, नष्ट करायचे, त्यांना लायसोझोममध्ये पाठवल्या जाते. ठीक आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं आपण आत्ताच, बघायची काही गरज नाही. गॉल्जी बॉडीज आपण आत्ताच बघितलं, तर बघायची गरज नाही. लायसोझोम आपण आत्ताच बघितलं, तर बघायची काही गरज नाही. व्हॅक्युल आत्ताच बघितलं, नाही, तर बघायची गरज आहे. पहिला बघा, जस्ट लाईक अ स्टोअर हाऊस ऑफ द सेल. सेलचं स्टोअर हाऊसचं काम करते. इन प्लांट सेल्स, मात्र झाडांमध्ये मात्र याचं खूप मोठं काम आहे. द व्हॅक्युल कॅन ऑक्युपाय अप टू 90% जागा. जेवढी जागा आहे सगळी व्हॅक्युलच, म्हणजे बाकी केंद्र कायला काही जागाच नाही. ऑफ व्हॉल्यूम ऑफ सेल. आणि ज्या पेशामध्ये मेनली अन्न साठवून ठेवायचं असते त्या पेशामधलं तर कसं असते? मोठं असते व्हॅक्युल. कॅन स्टोअर, काय काय स्टोअर करू शकते? H2O म्हणजे सॅप. सॅप कधी शब्द ऐकला असेल तुम्ही? प्लांट सॅप वगैरे शब्द येते. तसं आपल्याला जे चावतात मच्छर ते बाया असतात, आणि झाडांना जे मच्छर चावतात ते माणसं असतात. माणसांना जे चावणारे बायावाले असतात मच्छर, ते रक्त पितात. आणि झाडांना चावणारे जे माणसंवाले जे असतात ते प्लांट सॅप पितात. सॅप असते. सॅप म्हणजे काय थोडक्यामध्ये? तर त्याच्यात पाणीच असते मेनली, पण अजून काय काय असते? शुगर. म्हणजे तो बघा, मग ते सॅप पिल्यावर त्या मच्छराला सगळं भेटते. पाणी भेटायले, साल्ट्स भेटायले, शुगर म्हणजे सगळं ग्लुकोज फिकोज भेटायला, ऑर्गॅनिक ऍसिड फिसिड भेटतात, सगळं एकदम मस्त आहार होते त्यांचा. हे स्टोअर करतात कुठं? व्हॅक्युल्समध्ये. त्याच्यानंतर काय बाबा? पिगमेंट स्टोअर करून ठेवू शकतात. पिगमेंट तर खूप प्रकारचे येतात. क्लोरोफिल तर तिथं नसते, ते तर आपापल्या जागी असते. पण काही काही पिगमेंट्स, जसं की कोणतं? अँथोसायनिन त्याने दिले, जे झाडा फुला फिलायला त्यामुळेच कलर येते. आणि सगळ्यात मेनली एक्सक्रेटरी प्रोडक्ट, जे वेस्ट पदार्थ आहेत तेही स्टोअर करून ठेवू शकतात. बाहेर टाकायच्या आधी, पेशीच्या बाहेर टाकायच्या आधी स्टोअर करून ठेवू शकतात. या खाली बघा, याच्यात काही जटिल काम नाही आहे, फक्त स्टोअर हाऊस आहे. त्याच्यात काय जास्त त्याला मन लावून त्याच्यात बघायची काही गरज नाही. बघा, सगळ्यात बाहेरचं जे आहे ते मेम्ब्रेन ऑफ व्हॅक्यूल आहे. त्याचं एक नाव लक्षात ठेवा, हे येते कधी कधी प्रश्न, त्याला टोनोप्लास्ट. त्याच्या बाहेर कोण आहे? डायरेक्ट सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य आहे. आणि मध्ये कोण आहे? व्हॅक्यूल आहे. आणि मध्ये मध्ये काही काही पंप असतात, लावलेत ना पंप. पंप म्हणलं की मी म्हणलं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी पंप, की बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कमी असून सुद्धा मध्ये आणलं, आणि मधलं जास्त आहे तरी पण इथलं बाहेरचं हटवायचं असेल कचरा. तुम्ही म्हणताल की भाई रोडवर कचरा जास्त आहे, त्याच्यापेक्षा घरात तर कमीच आहे, तर मग रोडवर मध्ये आणतात काय? नाही, तरी पण घरातलाच बाहेर फेकून देतात, कारण अजून कमी करायचं असते. तर ते ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. झालं, काय जास्त बघायची गरज नाही या खाली. आता फक्त 2 प्रकार आहेत बघा इथे दिलेत. एका व्हॅक्यूलला काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. एकाला व्हॅक्यूलला काय म्हणतात? सूड. कॉन्ट्रॅक्टाईलचा शब्द अर्थच आहे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते, जे आकुंचन पाहू शकते. तर बघा, अमिबा नावाचा एक प्राणी दिलाय, त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूल काढून दिलाय छोटूसा तुम्हाला. व्हॅक्यूल कॉन्ट्रॅक्ट्स. व्हॅक्यूल काय करतात? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे छोटे होतात. अँड हेल्प्स इन
एक्सक्रिशन आणि कशामध्ये मदत करतात एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन आणि कशामध्ये ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशनचा अर्थ काय की ऑस्मोलॅरिटी कंट्रोल करतात म्हणजेच काय की पाण्याचं आणि क्षार लोकांचं मध्ये प्रमाण कंट्रोल करतात त्याला ऑस्मोलॅरिटी म्हणतात. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजेच ऑस्मोलॅरिटी म्हणजेच किती ऑस्मोसिस करायचे पाणीचं प्रमाण हा एका त्यांचं ठरलेलं असतं एका लिमिटपेक्षा पाण्याचं प्रमाण जर जास्त होऊ लागलं तर बाहेर काढून टाकायचं आणि पाण्यापेक्षा क्षारांचं प्रमाण जास्त झालं तर पाणी बाहेरून मध्ये घ्यायचं. ते याला हे कंट्रोल करण्यासाठी ते व्हॅक्यूल छोटे मोठे करतात. व्हॅक्यूल काय करतात व्हॅक्यूल छोटे मोठे केले की व्हॉल्यूम चेंज होते. व्हॉल्यूम चेंज केले की मग त्यांना ते पाणी बाहेर ढकलणं किंवा मध्ये घेणं ते ठरते. कळलं का भाई पाणी मध्ये घ्यायचं तर मग ते व्हॅक्यूल छोटा होते तर जागा जास्त होते तर पाणी बाहेरून मध्ये येते. पाणी बाहेर ढकलायचं असेल तर व्हॅक्यूल मोठा होते तर जागा कमी होते तर प्रेशर वाढते. प्रेशर वाढलं तर मग पाणी बाहेर निघून जाते. तर अशा प्रकारे व्हॅक्यूलच्या हालचालीनं ते शरीरातले पाण्याचं आणि क्षारांचं प्रमाण कंट्रोल करतात. तर अशा व्हॅक्यूलला कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल म्हणतात जे त्यांचा आकार छोटा मोठा करू शकतो. बघा ऑस्मो रेग्युलेशनचा खाली डब्यात अर्थ दिलाय एक्सक्रिशन अर्थ दिला नाही. ऑस्मो रेग्युलेशन अँड एक्सक्रिशन ऑकर सायमल्टेनियसली. तर ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय की तुम्ही पाणी आणि क्षार बाहेर कमी जास्त करायले आणि त्याच टाइमला जेव्हा तुम्ही ऑस्मो रेग्युलेशन करायले तेव्हाच घाणेरडे पदार्थ काढून टाकायले ते एकदाच व्हायले असं म्हणायले. सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच व्हायले. फूड व्हॅक्यूल काय असतात हे झाडाकडे असतील. बघा हे कोणामध्ये दिले इन प्रोटिस्टा फूड व्हॅक्यूल प्रोटिस्टामध्ये दिले इज फॉर्म बाय एनगल्फ म्हणजे गिळणे फूड पार्टिकल. तर अन्न गिळतात आणि त्यांच्यामध्ये ते अन्न त्या व्हॅक्यूलमध्ये जाऊन बसते प्रोटिस्टामध्ये त्यांना काय म्हणतात फूड व्हॅक्यूल. बघा एक दिसायला तुम्हाला एक प्रोटिस्टा ऑरेंज कलरचा त्याच्यामध्ये ते फूड दिसायला तुम्हाला. तर मेम्ब्रेन टेक्स इन द फूड. तर ते प्रोटिस्टा नाही ते हेच आहे हे जे ऑरेंज कलरचं आहे ते काय नाही प्रोटिस्टाच आहे का ते. अच्छा हां प्रोटिस्टामधलंच ते अन्न आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक मेम्ब्रेन तयार होते आणि मग आता त्यालाच काय म्हणतो आपण व्हॅक्यूल म्हणतो. का थैलीत ठेवतात काही तोपर्यंत त्यांना पचवायचं नसेल तर तोपर्यंत थैलीत ठेवून टाकत असते भविष्यासाठीचं असं नंतर बाहेर काढत असते एक्स्ट्राचं भेटलं तर ठेवत असते. पुढे बघा एंडोसिम्बायोटिक थेरी काय एंडो म्हणजे मध्ये आणि सिम्बायोसिस म्हणजे दोन सजीव जेव्हा एकत्र मिळून राहतात त्यांना म्हणतात हे मला माहिती आहे हे लाईक एकदम जेव्हा उत्क्रांती झाली तेव्हा सायंटिस्ट लोकांना वाटते की असं झालेलं असेल म्हणून. आता बघा थोडं इंटरेस्टिंग आहे. तर सायंटिस्ट लोकांना काय वाटलं की सुरुवातीला जे पेशी होती ती प्रोकॅरियोटिक होती एकदम पहिल्यांदा बनली. तर बघा एकदम तिथं लिहून दिले अर्ली प्रोकॅरियोटिक सेल. तर अर्ली प्रोकॅरियोटिक सेल आहे. नंतर तुम्हाला हे लिहून दिले न्यूक्लिअर एन्व्हलप डेव्हलप झालं त्यांच्यामध्ये. न्यूक्लिअर एन्व्हलप तयार झालं की ते प्रोकॅरियोटिकचं युकॅरियोटिक होऊन जातं. तर न्यूक्लिअर एन्व्हलप थोडं तयार झालं. पुढे बघा मग नंतर काय झालं अजून एक पेशीवालेच आहेत ते. नंतर काय झालं की काही एरोबिक बॅक्टेरियामध्ये घुसले त्या पेशीमध्ये काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये घुसले. आता जे एरोबिक बॅक्टेरिया जे घुसले होते एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय की जे रेस्पिरेशन करतात तेच नंतर विचार एरोबिक बॅक्टेरियाच आता मायटोकॉन्ड्रियामधून काम करायचे. तर ते आपापले ते या पेशीचा पार्ट नव्हते ते स्वतंत्र सजीव होते. ते मध्ये घुसले आणि त्यांना बाहेर राहण्यापेक्षा या पेशीमध्ये जगणं त्यांना सोपं वाटायचं. तर त्यांचा फायदा झाला आणि पेशीला फायदा व्हायला की ते साले रेस्पिरेशन करायला जास्त ऊर्जा मिळून पहिले पेशी जेवढी ऊर्जा बनवत होती त्याच्यापेक्षा आता ऊर्जा जास्त बनायची. काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये घुसले तर ते फोटोसिंथेसिस करून द्यायले. तर त्यामुळे पेशीला आता अन्नही तयार व्हायले आणि त्या अन्नाचं एनर्जी तयार करता येईल. तर मग आता हे सगळेजण सोबत मिळून राहिले आणि ते आता स्वतः पेशीतलं अंगक म्हणून जगायले. कोण हे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. तर ही एक थेरी आहे की हे सगळेजण स्वतंत्र आपापले असतील. कारण का असं थेरी काय कारण यांना आपापले डीएनए आहेत. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाला आपापला डीएनए असतो आणि क्लोरोप्लास्टला आपापला डीएनए आणि पेशीचा स्वतःचा आपापला असतो. तर ते डीएनए रिप्लिकेट करतात म्हणून तर त्यांच्याकडे आपापला आहे. एक मायटोकॉन्ड्रिया बनवत राहते ना डीएनए. तर मग ते कसं काय बनवते डीएनए बाकीचे तर अंगक नाही बनवत. तर बघा मायटोकॉन्ड्रिया काय करते एटीपी बनवते तुम्हाला माहिती आहे. क्लोरोप्लास्ट काय करते अन्न बनवते माहिती आहे फोटोसिंथेसिस करते. आणि न्यूक्लियस काय करते कंट्रोल्स मेजर ऍक्टिव्हिटीज बाकीचे जे शरीरात ऍक्टिव्हिटी आहेत प्रोटीन फिटीन सगळे लोक जे कामं करायचे ते मेजर ऍक्टिव्हिटीज ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट.
आता ते इथे येऊन जेव्हा राहत असतील तर ते म्हणलं असेल बाबा न्यूक्लियस तुम्हाला माझं ऐकायचं तर इथं राहा. तर मग ते येऊन म्हणजे ठीक आहे ऐकतो काय प्रॉब्लेम नाही. तर ते ऐकायले त्याचं सगळे गुन्ह्या गोविंदांना नाचायलेच नाही नांदायले. त्याला म्हणतात सिम्बायोसिस म्हणजे दोन जण जेव्हा मिळून राहतात आणि दोघांचाही फायदा होते त्याला सिम्बायोसिस म्हणतात. एंडो म्हणजे मध्ये मध्ये घेऊन दोघं मिळून राहिले सोबत. बघा आता दिलाय एंडोसिम्बायोटिक थेअरी. बॅक्टेरिया 70S रायबोझोम आहे त्यांच्याकडे. डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA आहे त्यांच्याकडे. बघितलं आपण हे प्रोकॅरियोटिक सेल. साईज ऑलमोस्ट सेम टू मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. यांची साईज जवळपास सेम टू केवढा एवढी आहे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट एवढी. आणि हे काय करतात डिवाइड बाय फ्युजन. आणि म्हणजे फ्युजन म्हणजे काय की एकाचे दोन होतात. तर द्विविभाजन पद्धतीने काय करतात विभाजन करतात. आणि सेम सगळे गुणधर्म कोणाकडे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टकडे सेम गुण आहे त्यांच्याकडे. बघा दे बोथ आर सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल. सेमी म्हणजे काय की अर्ध सेमी इंग्लिश सेमी ऑटोनॉमस म्हणजे काय दिअर मेजर फंक्शन्स आर स्टील रेग्युलेटेड बाय न्यूक्लिअर DNA. जास्तीत जास्त त्यांना कोण त्यांचे मेन काम कोण कंट्रोल करते केंद्रकातला DNA. पण यांचे आपापले पण थोडेसे निर्णय घेऊ शकतात थोडंफार कळलं का. आता तुम्ही कसे सेमी ऑटो इंडिपेंडंट झाले. आता तुम्ही थोडं 10-5 रुपये असतील तर खर्च करता मनानं. पण एकदमच पहिली दुसरीचे लेकर काय विचारतात माय बापाला चॉकलेट म्हणजे रडतात ना ते घेऊन दे. तुम्ही काय चोरता काही सामान आणायला दिला असेल त्याच्यातून ढापता आणि मग घेता. हे निर्णय तर तुम्ही घ्यायले ना त्यांना. आणि लहान लेकरांसाठी सगळे निर्णय त्यांचे मायबापाला घेतात. तुम्ही सेमी आहे सेमी इंडिपेंडंट. तसंच हे ढापाढापी करून अर्ध ढापतात. मायटोकॉन्ड्रिया बघा यांना सगळ्यात फेमस वाक्य आहे सायन्स मध्ये ऑल्सो कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. का पॉवर तयार करते एनर्जी तयार करते. ATP आर फॉर्म हिअर. तिथे ATP बनवतात. ATPचं नाव दिलं ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. लहानपणापासून तुम्ही शिकायला पाहिजे. इट इज स्मॉल इन साईज. मायटोकॉन्ड्रिया स्मॉल आहे साईज मध्ये. टू व्हिज्युअलाइज इट म्हणजे व्हिज्युअलाइज म्हणजे दिसण्यासाठी अ डाय इज नीडेड टू स्टेन इट. तर त्याला डाग द्यावं लागते. डाय म्हणजे ते रंगद्रव्यानं डाग द्यावं लागतं. आणि डायचं नाव काय आहे जानस ग्रीन बी. जानूस ग्रीन बी. स्मॉल बघा कशी आहे साईज. तर रुंदीला बघा विचार 0.2 ते 1 मायक्रोमीटर असू शकते. ॲव्हरेज धरा 0.5 मायक्रोमीटर. लांबीला 1 ते 4.1 मायक्रोमीटर पर्यंत असते. ॲव्हरेज 2.5 पकडून टाका. शेप इज सो व्हेरिएबल बट इट इज युजली सिलेंड्रिकल ऑर सॉसेज शेप. तर व्हेरिएबल आहे म्हणजे असंच नसते जसं आपल्याला आकृतीत दिसते दरवेळेस वेगवेगळं असते. पण नॉर्मली असं लंबुळक सिलेंड्रिकल असते. असं लंबुळक असल्यामुळं लांबी जास्त रुंदी कमी. सॉसेज म्हणजे ते खायचा पदार्थ असते अमेरिकेत खातात लोक. ते हॉट डॉग असं ते टाकतात ना. सॉसेज म्हणण्यापेक्षा दुसरा एक अवयव असते जे तुम्ही तुमच्या जास्त ओळखीचा आहे त्याला सॉसेज म्हणतात. सॉसेज शेप म्हणजे आता पीनस शेप कसं म्हणतील ना तसं. पुढे बघा नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया व्हॅरीज. एका पेशीमध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असतील तर काय फिक्स नाही. असं मला लहानपणी वाटायचं एकामध्ये एकच असते. म्हणजे मला ते दिमागात येतच नाही ना माणसाच्या. असं वाटायचं की अच्छा एक मायटोकॉन्ड्रिया असते एक केंद्रक असते एक. तर मायटोकॉन्ड्रियाची संख्या व्हॅरीज असते डिफरंट फॉर वेगवेगळ्या सेलसाठी. इट डिपेंड्स अपॉन फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. तर ते सेलला एनर्जी किती लागते त्याच्यावर डिपेंड करते. जास्त एनर्जी लागते तर त्याला जास्त लागते मायटोकॉन्ड्रिया. जसं की बघा फ्लाईट मसल्स ऑफ बर्ड जे पक्ष्याचे उडणारे जे हे आहेत म्हणजे पंखाचे जे मसेल आहेत त्यांच्यावर मायटोकॉन्ड्रिया खूप असतं खूप लागते तिथे एनर्जी. आणि RBC करता नसतातच मायटोकॉन्ड्रिया. तर कोणाकोणाकडे नसूही शकतात. असं म्हणजे खूप जास्त पासून 200 300 असू शकतात किंवा 0 असू शकतात. हा 200 असतात. चला व्हॅक्युअल्स वाचा संजीवनी. Vacuole. The vacuole is the membrane-bound space found in the cytoplasm. It contains water, sap, excretory products, and other materials not useful for the cell. The vacuole is bound by a single. हे लक्षात ठेवा की भाई सिंगल मेम्ब्रेन.
तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागते की कोणाला डबल मेम्ब्रेन आहे, कोणाला सिंगल. आणि त्या सिंगल मेम्ब्रेनलाच काय म्हणतात, टोनोप्लास्ट. तेही लक्षात ठेवा. वाचा. In plant cells, the vacuole can occupy up to 90% of the volume of the cell. चला. In plants, the tonoplast facilitates the transport of a number of ions and other materials against concentration gradient into the vacuole. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे की मध्ये, इंटू म्हणजे मध्ये आणायचे. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे मध्ये जास्त असून मध्येच आणायचे, बाहेर कमी आहे तरी आणायचे. तर त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. आणि ते कोण करते, ते मेम्ब्रेन. कोणता मेम्ब्रेन, टोनोप्लास्ट नाव आहे त्याचं. वाचा. When their concentration is significantly higher in the vacuole than in the cytoplasm. In amoeba, the contractile vacuole is important for osmoregulation and excretion. अमिबा, एक तर एवढं कळालं की अमिबामध्ये कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल असते आणि त्यांचं काम काय आहे की ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रीशन. In many cells, as in protists, food vacuoles are formed by engulfing the food particles. अजून दुसऱ्या प्रकारचे व्हॅक्युअल असतात, फूड व्हॅक्युअल. भरपूर पेशामध्ये असतात, जसं की प्रोटिस्टामध्येही असतात. फूड व्हॅक्युअल बनतात, कधी बनतात, जेव्हा तुम्ही फूड गिळल्या जाते त्याच्या आजूबाजूला कव्हर बनते आणि ते फूड व्हॅक्युअल झालं. Mitochondria, singular mitochondrion, unless specifically stained, are not easily visible under the microscope. नॉर्मली दिसत नाही, त्यांना डाग दिल्याशिवाय दिसत नाही. The number of mitochondria per cell is variable depending on the physiological activity of the cell. जे नंबर आहे ते व्हेरिएबल आहे, म्हणजे काय की वेगवेगळा आहे, म्हणजे फिक्स नाहीये. कशावर डिपेंड करते, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे की ते किती काम करते पेशी, त्याला एनर्जी किती लागते त्याच्यावर डिपेंड करते. In terms of shape and size, also considerable degree of variability is observed. शेप आणि साईज मध्ये सुद्धा व्हेरिएबिलिटी आहे. व्हेरिएबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की विविधता आहे, रेंज आहे, म्हणजे फिक्स नाही आहे त्याचा की एवढाच आकार पाहिजे बाबा, छोटाच पाहिजे किंवा मोठा, छोटा मोठा लंबुळका असा आकार आहे. पण नॉर्मली टिपिकली म्हणजे एक ॲव्हरेज जर बघितलं तर कसं दिसते, सॉसेज शेप किंवा सिलेंड्रिकल दिसते, ज्याचं की डायमीटर किती असू शकते, 0.2 ते 1 मायक्रोमीटर, म्हणजे ॲव्हरेज 0.5 पकडा. आणि लांबीला थोडंसं 1.0 ते 4.1 मायक्रोमीटर पर्यंत रेंज आहे. म्हणजे काही काही 1 वाले भेटतात, काही काही 4 पर्यंत भेटू शकतात. तर त्याला टिपिकली म्हणतात. इच मायटोकॉन्ड्रियॉन इज अ डबल. हे मात्र महत्वाचं आहे की डबल मेम्ब्रेन आहे, की त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रियाकडे कसं आहे, डबल मेम्ब्रेन. ठीक आहे, चला प्रश्न बघा. नाही, हे अजून शिकलं नाही, हे पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं. क्रिस्टी असतात त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनेल्स आर डबल मेम्ब्रेन बाउंड. न्यूक्लियस तर डबल मेम्ब्रेन असते आणि मायटोकॉन्ड्रिया असते, क्लोरोप्लास्ट असावं लागते, कारण ऑप्शन तसे आहेत, ऑल ऑफ दिस. मेम्ब्रेन कव्हरिंग द व्हॅक्युल. व्हॅक्युल मात्र जे कसं असतं, सिंगल मेम्ब्रेन, आणि त्याला काय म्हणतात, टोनोप्लास्ट. ठीक आहे, चौथा बघा. बोथ क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया हॅव मोर दॅन वन मेम्ब्रेन. हो, डबल मेम्ब्रेन आहे दोघांना. हॅव 70S रायबोझोम. हो, त्यांचा रायबोझोम 70S असतो. एक तर त्यांच्याकडे आपापले रायबोझोम आहेत आणि ते 70S आहेत, जे की बॅक्टेरियाकडे असतात. आर फाउंड इन युकॅरियोटिक सेल. आणि हे क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिक सेलचेच ऑर्गॅनेल आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये तर हे नसतातच. तर मग हे ऑल ऑफ दिस आहे. डीएनए इज नॉट प्रेझेंट इन. डीएनए कुठं नसते म्हणते, न्यूक्लियस मध्ये तर असतेच. मायटोकॉन्ड्रियाकडे आपापला असते, क्लोरोप्लास्टकडे आपापला, रायबोझोम कडनं. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनेल्स इज प्रेझेंट इन द हायेस्ट नंबर इन सिक्रेटरी सेल. सिक्रेट म्हणजे काही स्त्रवायचं, स्त्रवायसाठी सगळे स्त्रवण्याचं कामच कोणाचं आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स पॅकिंग करून स्त्रवते. जे जास्त स्त्रवायले त्याच्याकडे जास्त काय असणार, गॉल्जी कॉम्प्लेक्स. जोड्या लावा. गॉल्जी अपॅरेटस साठी काय येईल रे बाबा, सिंथेसिस नाही, प्रोटीन बनवत नाही. ट्रॅप, वेस्ट आणि एक्सक्रिटरी नाही. ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड, एचा आहे की नाही.
लायसोझोमचं काम काय, मारून टाकणं, डायजेस्ट करणं. तर बीचं यस, व्हॅक्युलचं काम धरून ठेवणं, ट्रॅप म्हणजे धरून ठेवणं, वेस्ट प्रोडक्ट. सीचं क्यू आणि रायबोझोमचं प्रोटीन बनवणं, तर डीचं पी. असं पहिलं. ठीक आहे. पुढचा 8वा क्वेश्चन बघा. मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर सेमी ऑटोनॉमस आहेत, फॉर्म बाय डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनल्स. हो, ते कधी बनतात, त्यांचं डिव्हिजन होऊन बनते, म्हणजे साध्या फ्युजन न बनतात. अँड दे कंटेन डीएनए, डीएनए असते. बट लॅक म्हणजे नसणे, प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी. प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी म्हणजे रायबोझोम. रायबोझोम नसतात म्हणाले, चूक आहे, रायबोझोमही असतात, म्हणून चुकलं, कळलं का? दुसरं तिथंच चुकलं. तर मग पहिलं बरोबर, दुसरं चूक. 70 इयर्स रायबोझोम असतात त्यांच्याकडे. पुढे बघा 2020चा कोविड वाला पेपर. SER स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय बनवते, लिपिड. एचं 2, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन बनवते. बीचं 1, गॉल्जी कॉम्प्लेक्स ग्लायकोलेशन करते, म्हणजे ग्लुकोज लावायचं काम. ग्लायकोसायलेशन म्हणजे ग्लुकोज लावायचं काम. सीचं 3 आणि आता उरलेच काय, सेंट्रिओल, तर स्पिंडल फायबर फॉर्मेशनचं काम. आता इथून हेही माहिती कळाली तुम्हाला.